कोरोना काळातील कविता वाचन या 50 भागांच्या उपक्रमाचा आजचा 49वा दिवस. एक कवी आणि एक कवयित्री आज त्यांच्या कविता घेऊन आपल्या भेटीला आले आहेत. त्यातील कवी आहेत शिवाजी अंबुलगेकर, कंधार. वर्ग म्हणजेच स्वर्ग असे मानून स्वतःच्या अश्रूंनी मुलांच्या मनाचे सिंचन करणाऱ्या साने गुरुजींच्या कुळातले मातृहृदयी शिक्षक म्हणजे शिवाजी अंबुलगेकर. उद्गार या अनियतकालिकाचे संपादन असेल, नैमित्तिक स्वरूपात केलेले नाट्यलेखन, कथालेखन असेल, विद्यार्थ्यांची अभिरुची आणि अभिव्यक्ती यांना आकार देणारे अध्यापन असेल, किंवा अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी या वृत्तीतून केलेले काव्यलेखन असेल, मातृहृदय हेच त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या मध्यवर्ती असल्याने त्यांच्या प्रत्येक भूमिकेत आस्थेचा ओलावा ओथंबून आलेला दिसतो. अनुवादाची आनंदशाळा, श्रावण अभिवाचन संस्कार, लेखकांशी थेट भेट अशा नवनवीन उपक्रमांमधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या या शिक्षकाचे भावजीवन मात्र कवितेने समृद्ध केलेले आहे. माता, माती आणि मायबोली यांचा अपरिहार्य उद्गार या रूपात निर्माण झालेली त्यांची कविता एकीकडे विविध पुरस्कारांनी सन्मानित झाली आहे, तर दुसरीकडे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही तिचा समावेश झाला आहे. त्यांच्यासोबत आजच्या भागातील कविता घेऊन आलेल्या कवयित्री आहेत भाग्यश्री केसकर, उस्मानाबाद. शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात अधिपरिचारिका, म्हणजे वेदनांशी दररोजचा संबंध. पण याबद्दलची कसलीही खंत ना त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसते, ना कवितेत पडल्याची जाणवते. या उलट समाजातील उपेक्षितांवरील अन्यायाला वाचा फोडून प्रसंगी त्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्याचे काम ही कविता करत राहते. डॉक्टर यशवंत मनोहर यांच्यासारख्या साक्षेपी समीक्षक संपादकाने निवडलेल्या दीक्षाभूमीच्या कविता या संग्रहात त्यांच्या कवितेचा समावेश झालेला आहे. अनेक विभागीय तसेच राज्यस्तरीय संमेलनांमध्ये त्यांच्या कवितेचे कौतुक झालेले आहे. म्हणून तर उन्हानं बांधलं सावलीचं घर या संग्रहातून पुढे आलेल्या त्यांच्या कवितेने वाचक आणि समीक्षक या दोघांचेही लक्ष आकृष्ट करून घेतले आहे. अशा प्रकारे या दोन कवींचे व्यवसाय आणि प्रदेश भिन्न असले तरी वेदनांशी असलेला अनुबंध मात्र सारखा आहे. वेदांपेक्षा वेदना महत्वाची मानणाऱ्या या दोघांच्याही कवितांचे आपण हार्दिक स्वागत कराल ही अपेक्षा. नमस्कार. शारदा भवन शिक्षण संस्थेचं यशवंत महाविद्यालय नांदेड या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेशचंद्र शिंदे सर, या महाविद्यालयाचा मराठी भाषा आणि साहित्य विभाग, या विभागाचे कृतिशील आणि प्रयोगशील डॉक्टर विश्वाधार देशमुख सर, समस्त प्राध्यापक, सर्व कर्मचारी आणि विद्यार्थीगण, तुम्हा सर्वांचं या उपक्रमाबद्दल मनभर अभिनंदन आणि अशाच विविध प्रयोगांसाठी आणि उपक्रमासाठी खंडीभर सदिच्छा.
करोना काळातील कविता वाचन हा आपला उपक्रम उत्तरोत्तर प्रसिद्ध आणि लोकप्रिय होत चाललेला आहे. साहित्य, कविता माणसावरच्या दुःखावर फुंकर मारणारी आहे, या दुःखाला थांबवणारी आहे, दुःखावरची दवा आहे असं विभाग प्रमुखांना वाटलं आणि म्हणून त्यांनी या कविता वाचनाचा एक अनोखा प्रयोग या काळामध्ये केला. या कवितांमुळं कुणाला आनंद वाटला असेल, कुणाला जगण्याची प्रेरणा मिळाली असेल, तर या उपक्रमाचं हेच फलित आहे असं आपण समजूया. मी ज्या भूमीमध्ये जन्मलो, ज्या भूमीचा वारसा सांगत असतो, तिथली जी लोकभाषा आहे त्या खंदारी लोकभाषेमध्ये मी माझ्या कविता लिहिलेल्या आहेत. काही कवितांमधील शब्द जे आहेत, ही शब्द खास खंदारी बोलीतली असल्यामुळं कदाचित आपणाला त्याचा परिचय नसावा, म्हणून मुद्दाम मी त्याचा खुलासा सुरुवातीला करतो आहे. रानशिनी असा एक शब्द आहे. रानामध्ये गुरं चरत असताना त्यांचं जे शेण पडलेलं असतं आणि तसंच ते वाळून त्याची जी गौरी होते त्याला आम्ही रानशिनी गौरी म्हणतो. केंडा आहे असा एक शब्द आलेला आहे. तो मोठा विस्तव, त्याला विस्तवाचा केंडा असं म्हणतो आम्ही. त्यानंतर डब्बी सादळणी. पावसाळ्यामध्ये खूप पाऊस झाला म्हणजे डब्बी आगपेटी जी आहे ती पेटत नाही, ती सरदावते, त्याला डब्बी सादळणे असं म्हटलं जातं. त्याबरोबरच धुप्पन असा एक शब्द आहे. तो धुप्पन या शब्दाचा अर्थ आहे धूर. तर अशी काही ही शब्द आहेत. कविता जी आहे ती कविता माझ्या कुटुंबाच्या, माझ्या आईच्या, एकूणच बालपणामध्ये माझ्या ज्या आठवणी आहेत त्याच्याशी ती त्यातूनच ती जन्मलेली आहे. कवितेचं शीर्षक आहे पेटविण्याची गोष्ट. पेटविण्याची गोष्ट. भर बरसादीत चुलीला वल फुटली. भर बरसादीत चुलीला वल फुटली, जाळण वलकीत झालं. भर बरसादीत चुलीला वल फुटली, जाळण वलकीत झालं आणि डब्बी सादळली. तरी बी तू हाय खाल्ली नाहीस. तरी बी तू हाय खाल्ली नाहीस. डोळ्यातल्या ढगांना ओलांडून कोरड्या रानशिनीवर इस्त्याचा केंडा आणलीस. डोळ्यातल्या ढगांना ओलांडून कोरड्या रानशिनीवर इस्त्याचा केंडा आणलीस. इस्त्याचा केंडा आणि 4 काटक्या फुकून फुकून धुप्पन केलीस घरभर. इस्त्याचा केंडा धुपून धुपून ढन ढन जाळ केलीस चूलभर. या बारक्या केंड्याच्या पेटविण्याची गोष्ट तू का सांगत नाहीस तुझ्या जानजमान पोराबाळांना? तू का सांगत नाहीस तुझ्या जानजमान पोराबाळांना? कवितेचं शीर्षक आहे लाव शिंगूट सांजला. या कवितेमध्ये खंदार आणि खंदार मुलखामध्ये बोलली जाणारी जी खंदारी भाषा आहे त्या भाषेतले काही अस्सल अशा प्रकारचे शब्द आहेत. त्या शब्दाचा खुलासा करतोय मी थोडक्यात. शिंगूट असा एक शब्द आहे. या प्रदेशामध्ये जर लोकवस्तीमध्ये कुठे जर साप कोणाला डावळला असेल, दिसला असेल, तर तो साप तसाच लोकवस्तीतून दूर निघून जावा, त्याचा कोणाला अपाय होऊ नये म्हणून शिंगूट लावण्याचा एक पद्धत होती. ती पद्धत अशी होती, जनावरांचे शिंग, खूर, माणसांची केस
असं एकत्र जाळल्या जायचं आणि त्याच्यामुळं घाण असा दर्प तयार व्हायचा आणि सापाला घाण दर्प सहन होत नाही. तो दर्प आल्याच्या नंतर साप आपोआप निघून जातो. ही शिंगूट लावण्याची प्रक्रिया होती. दुसरा शब्द आहे पान लागणे. हा एक वाक्प्रचार आहे. पान लागणे याचा अर्थ आहे साप चावणे किंवा सर्पदंश होणे. सांग असा एक शब्द आहे. आपण सांग हा शब्द कुणाला तरी सांगणे असा आहे, बोलणे. पण हा शब्द जो आहे तो वेगळ्या अर्थानं आहे. साप जर कौलारू घरामध्ये छतावरती आड्यामध्ये जो कुठं असेल तर त्याला जर मारायचं असेल तर ते सहजासहजी मारता येत नाही. म्हणून लांब असा वेळूचा भाला असेल किंवा मोठी काठी असेल, त्या काठीला समोरच्या टोकावरती एक भाल्याचं पातं लावलं जातं आणि त्याच्यानी त्या सापाचा वेध घेतला जातो. त्याला सांग असं म्हणतात. आणखी एक शब्द आहे सासोल. सासोल म्हणजे चाहूल थोडक्यात, असे काहीतरी शब्द आहे. कवितेचं शीर्षक आहे लाव शिंगूट सांजला. एकटीच ताईबाई नको हिंडू घरी दारी. एकटीच ताईबाई नको हिंडू घरी दारी, दुनियेच्या अयचनी सर्प हिंडती खारी. तुझं रूप चंदनाचं, तुझं रूप चंदनाचं, तुझा गंध भारलेला. तुझं रूप चंदनाचं, तुझा गंध भारलेला, प्रेमाच्याही पुराणाला असा नाग येटाळला. काही नाग देवरूप, काही नाग देवरूप, काही असतील भोंदू. काही नाग देवरूप, काही असतील भोंदू, मागू देणार ना पाणी मग फुटल ग झेंडू. पान लागलं म्हणून करतील दुखवटा. पान लागलं म्हणून करतील दुखवटा, तुझ्या जन्मावर असा मग उडल फुफाटा. नको राहू आळू माळू, नको राहू आळू माळू, सांग बाळग एखादी. नको राहू आळू माळू, सांग बाळग एखादी, लाव शिंगूट सांजला सासोल लागण्याआधी. लाव शिंगूट सांजला सासोल लागण्याआधी. यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांनी आयोजित केलेल्या करोना काळातील कविता या उपक्रमाअंतर्गत मी माझ्या 2 कविता आपल्याला ऐकवत आहे. आणि हा उपक्रम घेतल्याबद्दल प्राध्यापक विश्वाधार देशमुख यांचं मी हार्दिक अभिनंदन करते. आणि माझ्या या स्वरचित 2 कविता आपल्यासमोर ठेवते. पहिल्या कवितेचं नाव आहे सई सखे. की आपल्या मैत्रिणीला मनातील भाव ऐकवताना हे बोल. सई सखे तुला काही सांगायचे ग, मनातले काही बाही बोलायचे ग. सई सखे तुला काही सांगायचे ग, मनातले काही बाही बोलायचे ग. भुरू भुरू पाऊस जणू मनामध्ये ग, वारा असा पिंगा घाली कानामध्ये ग. भुरू भुरू पाऊस जणू मनामध्ये ग, वारा असा पिंगा घाली कानामध्ये ग. सई सखे तुला काही सांगायचे ग, मनातले काही बाही बोलायचे ग. चाहूलही कोणाची ती कळेना ग, पाऊलही आता मागे वळेना ग. चाहूलही कोणाची ती कळेना ग, पाऊलही आता मागे वळेना ग. सई सखे तुला काही सांगायचे ग, मनातले काही बाही बोलायचे ग. चांदण्याचा झुला झुले मनामध्ये ग, क्षणांची ही झाली फुले राणामध्ये ग. चांदण्याचा झुला झुले मनामध्ये ग, क्षणांची ही झाली फुले राणामध्ये ग. सई सखे तुला काही सांगायचे ग, मनातले काही बाही बोलायचे ग. घन निळे झाले सारे ग, घन निळे झाले सारे ग. मनातले जागे झाले वादळ वारे ग, मनातले जागे झाले वादळ वारे ग.
सई सखे तुला काही सांगायचे ग, सई सखे तुला काही सांगायचे ग, मनातले काही बाही बोलायचे ग. शोधू कुठे निळा बिलोर आज एक ग, शोधू कुठे निळा बिलोर आज एक ग, मनामध्ये नाचे मोर आज एक ग, मनामध्ये नाचे मोर आज एक ग. शोधू कुठे निळा बिलोर आज एक ग, सई सखे तुला काही सांगायचे ग, मनातील काही बाही बोलायचे ग. दिस जाई असा डोंगर माथ्यावरी ग, दिस जाई असा डोंगर माथ्यावरी ग, ओवी जशी रेंगाळते जात्यावरी ग. दिस जाई असा डोंगर माथ्यावरी ग, ओवी जशी रेंगाळते जात्यावरी ग. सई सखे तुला काही सांगायचे ग, मनातले काही बाही बोलायचे ग. सई सखे तुला काही सांगायचे ग, मनातले काही बाही बोलायचे ग. माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे फुलांचा पाऊस. पाऊस जेव्हा येतो मातीला सुगंध सुटतो आणि तो पुन्हा पुन्हा मनामध्ये भरून घ्यावासा वाटतो आणि तोच पाऊस मग फुलांचा पाऊस हा वाटून जातो. अशाच आशयाची एक फुलांचा पाऊस कविता आपल्यासमोर ठेवते. सांज वेळी आला फुलांचा पाऊस, नको रे सखाया नको रे जाऊस. सांज वेळी आला फुलांचा पाऊस, नको रे सखाया नको रे जाऊस. तुझ्या चरेसाठी मनातली गाणी पाऊल ठेवता हलते रे पाणी. तुझ्या चरेसाठी मनातली गाणी पाऊल ठेवता हलते रे पाणी. उडता इशारा नको रे देऊस, उडता इशारा नको रे देऊस. सांज वेळी आला फुलांचा पाऊस, उलगडे आता शब्दांचा गारवा, सारुनिया सारे उडतो पारवा. उलगडे आता शब्दांचा गारवा, सारुनिया सारे उडतो पारवा. मनात मळभ नको रे ठेऊस, मनात मळभ नको रे ठेऊस. सांज वेळी आला फुलांचा पाऊस, प्राजक्त हसतो फुलते हे मन, माझ्या संगे आता हलते हे राण. प्राजक्त हसतो फुलते हे मन, माझ्या संगे आता हलते हे राण. संगे चांदण्याच्या नको रे राहूस, संगे चांदण्याच्या नको रे राहूस. सांज वेळी आला फुलांचा पाऊस, सांज वेळी आला फुलांचा पाऊस. नको रे सखाया नको रे जाऊस. झाल्या साऱ्या साऱ्या सावल्या कोवळ्या, सांज वेळा झाल्या झाल्या रे सावळ्या. झाल्या साऱ्या साऱ्या सावल्या कोवळ्या, सांज वेळा झाल्या झाल्या रे सावळ्या. अंधाराचा भार नको रे घेऊस, अंधाराचा भार नको रे घेऊस. सांज वेळी आला फुलांचा पाऊस, नभ झुकले रे ओलांडता शिव, तिळ तिळ होई समग जीव. नभ झुकले रे नभ झुकले रे ओलांडता शिव, तिळ तिळ होई समग जीव. आसवांचा साज नको रे देऊस, आसवांचा साज नको रे देऊस. सांज वेळी आला फुलांचा पाऊस, थवे पाखरांचे उडून या जाती, गगनाला नव्या भिडून या येती. थवे पाखरांचे उडून या जाती, गगनाला नव्या भिडून या येती. फिरून या पुन्हा नको रे पाऊस, फिरून या पुन्हा नको रे पाऊस. सांज वेळी आला फुलांचा पाऊस, सांज वेळी आला फुलांचा पाऊस. नको रे सखाया नको रे जाऊस. तुझ्या बोल्याने टोचतो रे काटा, तुझ्याकडे जाती माझ्या पाय वाटा. तुझ्या बोल्याने टोचतो रे काटा, तुझ्याकडे जाती माझ्या पाय वाटा. माझे गाव सारे माझे गाव सारे नको रे नेहूस, माझे गाव सारे नको रे नेहूस. सांज वेळी आला फुलांचा पाऊस, सांज वेळी आला फुलांचा पाऊस. नको रे सखाया नको रे जाऊस. सांज वेळी आला फुलांचा पाऊस, नको रे सखाया नको रे जाऊस. धन्यवाद.